श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा व्हिडिओ संडेचा आहे, कालचा. आणि संडे म्हटलं ना की सगळ्यांना, मुलांनाही सुट्टी असते, घरात सगळ्यांना सुट्टी असते. आणि संडे म्हटले काहीतरी त्यांना स्पेशल पाहिजे असतं खायला. आणि मुलांना ना खूप दिवस झालं बोलत होते की डोसे बनव मम्मा. खूप दिवस झाले मी डोसे बनवलेच नव्हते, तर चला म्हटलं बनवूया. तर हा व्हिडिओ मला काल पोस्ट करणं झालं नाही म्हणून आज टाकत आहे. डोसे बनवले मुलांना आणि चटणीही बनवलेली होती. पण घरामध्ये ना प्रत्येकाची आवड सारखीच असेल असं नाही. खाण्याच्या बाबतीतही म्हणा, अगदी कशाच्याही. पण आमच्या तर घरामध्ये येऊन आम्ही 4च माणसं आहेत, तरीसुद्धा प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या आहेत. खाण्याच्या बाबतीत तर खूपच क्रिटिकल. पण असो, आता मुलांचा नाश्ता झाला होता, पण आमच्या सरांना मात्र अजिबात आवडत नाही डोसा किंवा ऑइली पदार्थ असे. तर मग त्यांच्यासाठी ना शेवयाचा भात बनवला होता. त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि गूळ टाकून थोडंसं साजूक तूप टाकलं आणि त्यांनाही खायला दिला. मी ना रक्षाबंधनसाठी शॉपिंग केलेली आहे बघा. रेड कलरचा ड्रेस किती सुंदर आणि अगदी रिच दिसत आहे ना. खूप कमी पैशामध्ये मी Meeshoवरून हा पर्चेस केलेला आहे. तुम्ही सुद्धा करा, ही संधी घालवू नका. आणि खूप सुंदर असं याची क्वालिटी आलेली आहे. आणि सेकंड पण मी ड्रेस मागवलेला आहे ना, तर तो कॉटनचा आहे. याचा कलरच बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. हे दोन्ही सेट आहेत ना, खूप सुंदर आहेत कुर्ता सेट. आणि याला बाजूला नॉडही दिलेली आहे. तर नक्की परचेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला